अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। हिंगणघाटात भाजप आमदार गोपीचंद पडळकराचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र निषेध आंदोलन। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल राष्ट्रवादीने नोंदविला निषेध। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात मोहता चौक येथे तीव्र निषेध करीत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करण्यात आली। विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह हिंगणघाट शहर प्रतिनिधी प्रणय बालपांडे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज वर्धा जिल्ह्याच्या वतीने हिंगणघाट शहरामध्ये आज हा मंगलसूत्र चोर हा गोपीचंद यांची औकात आहे का? माननीय आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या बद्दल बोलण्याची याची औकात नाही आहे। भारतीय जनता पार्टीने याला भुकण्यासाठी ठेवलेला आहे। यांनी आपल्या औकातीत आणि आपल्या लायकीमध्ये भुकायला पाहिजे नव्हतं, पण हा जास्त भुकलेला आहे। म्हणून आज याची लायकी आणि याची औकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या टोपीचंद हा मंगलसूत्र चोर याला जोडे मारून आम्ही याचा निषेध करत आहोत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या बद्दल जर अश्लील भाषेमध्ये जर कोणी बोलले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खपून घेणार नाही। आणि या मंगलसूत्र चोरचा हा टोपीचंद याची लायकी नसताना, याची औकात नसताना माननीय आदरणीय आमचे जयंत पाटील साहेबांच्या बद्दल हा बोलतो। अरे जयंत पाटील साहेब एक आदर्श व्यक्तिमत्व आहे, अभ्यासक व्यक्तिमत्व आहे, आणि हा मंगलसूत्र चोर त्यांच्याबद्दल बोलतो। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मंगलसूत्र चोराचा आम्ही निषेध केलेला आहे। आणि आज हिंगणघाटमध्ये सुद्धा यांचा लाथा मारून, जोड्याने मारून या मंगलसूत्र चोर हा टोपीचंद यांची औकात नसताना हा जो बोललेला आहे आणि भारतीय जनता पार्टीने यांना भोकण्यासाठी ठेवलेला आहे। अरे आम्ही कुत्र्याला आपण तरी चांगलं समजतो, कुत्रा हा पाळीव राहतो, कुत्रा हा प्रामाणिक राहतो। हा कुत्र्यापेक्षा नीच असणारा हा गोपीचंद, हा टोपीचंद यांची औकात नसणारा मंगलसूत्र चोर आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून या टोपीचंदचा निषेध करत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जयंत पाटील साहेब आगे बढ़ो।